नमस्कार। आज आपल्या रेखाच्या किचन मध्ये बनवलेले आहे थंडाई। तर होळी येते आणि उन्हाळ्याचे पण दिवस आहे, तर आपण एकदम पौष्टिक थंड अशी थंडाई बनवलेली आहे। एकदम मस्त चव लागते आणि पौष्टिक आहे। आपण सर्व ड्राय फ्रूट्स वापरलेले आहेत, त्यामुळे शक्यतो होळीला आणि उन्हाळ्यामध्ये हे अशी थंडाई बनवत असतात। तर कशी बनवलेली आहे ते पाहूया। वा, मस्त झालेली पाहू शकता। वा, बनवून ठेवा आणि जेव्हा वाटेल तेव्हा थंड उन्हाच्या कडक उन्हामध्ये प्यायला घ्या, तर एकदम मस्त लागते। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर नक्की लाईक करा। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे 12 बदाम घेतलेले आहेत। आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजवायचे म्हणजे लवकर साल निघतं। आणि हे काजू घेतलेले 10, त्यामध्ये सुद्धा पाणी घालायचे। सर्व जिन्नस आपल्याला भिजवून घ्यायचे म्हणजे त्यांच्यातला उष्णपणा कमी होतो। आणि हे पिस्ते घेतलेले 6-7 आणि ह्या वाटीमध्ये आपल्याला 1 चमचा भर खसखस भिजवायची। खसखस पण खूप पौष्टिक असते। तर ह्या सर्व जिन्नस भिजवून घ्यायचे। आता आपण दूध तापण्यासाठी ठेवायचे। 2 चमचे पाणी घातले म्हणजे खाली चिकटू नये दूध म्हणून। कधी कधी तापवताना दूध खाली चिकटते। तर फुल क्रीम फुल फॅट दूध घ्यायचे 1 लिटर। माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे अन्नपूर्णा रेखा या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल। अशा पद्धतीने 1 लिटर फुल क्रीम दूध घेतलेले आहे। त्याला आता व्यवस्थित तापवून घ्यायचे आपल्याला। त्यामध्ये 7-8 केशराच्या काड्या घालायच्या। केशर टाकल्यामुळे छान कलर पण येतो आणि स्वाद पण छान उतरतो त्याचा दुधामध्ये। सारखं हलवत राहायचे, साई येऊ नाही द्यायची। सारखं हलवायचे। केशरचा रंग छान उतरलाय दुधामध्ये। आटवायचं नाही आपल्याला, फक्त तापवून घ्यायचे। तर दूध तापण्यासाठी लो फ्लेम वरती साइडला ठेवले। तोपर्यंत आपण आता मसाला बनवून घेऊया। हे आपल्याला बदामाचे साल काढून घ्यायचे। बदामाचे साल काढून झाले तर त्यामध्ये हे पिस्ते काढून ठेवायचे पाण्यातले। हे सर्व ड्रायफ्रुट्स आपल्याला एकत्र करायचे। पिस्त्याचे पण वरचे साल काढायचे।
काजू पण काढायचे, मस्त भिजले, 2 तास भिजवलेले आहेत. आता आपण कोरडा मसाला बनवून घेऊया. तोपर्यंत बडीशेप घालायची अर्धा चमचा, 8 मिरे आणि खडी साखर घालायची. खडी साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त, तुम्हाला गोड जसं हवंय तशा पद्धतीने घालू शकता. बारीक फोडून घेतली मी. ह्याची छान पावडर करून घेतली. काढून घ्यायची पावडर. आता यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून आपल्याला त्याची पण पेस्ट बनवून घ्यायची. ही खसखस जी भिजवलेली ती अशी गाळून घ्यायची, तसे त्यातलं पाणी काढता येत नाही. मस्त भिजलेली, मोठीच बनली थोडी थोडी. वाटीत राहिलेली पण घ्यायची काढून. आणि हे ड्रायफ्रुट्स भिजवलेले, काजू, बदाम, पिस्ते, ह्याला फिरवून घ्यायचे. मस्त झाले. त्यामध्ये आपण हा बनवलेला मसाला घालायचा आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचंय आणि आपल्याला फाईन पेस्ट करून घ्यायची. थंड दूध जर असेल तर दूध घातलं तरी चालेल, पण दूध गरम आहे त्यामुळे पाणीच वापरले. मस्त फाईन पेस्ट झालेली आहे. आता ह्यामुळे दुधाला छान थिकनेस येतो आणि चव पण खूपच भारी लागते. वेलची पूड घातली. छान उकळलेलं आहे दूध. आता केशरचा कलर कसा छान मस्त उतरलेला आहे, पाहू शकता. उन्हाळ्यामध्ये पिण्यासाठी हे छान पेय आहे. आपण बदाम शेक बनवतो तशाच पद्धतीने हे पण खूप छान लागते पिण्यासाठी. ही पेस्ट आपण आता घालून दुधामध्ये घालून घ्यायची. सर्व पेस्ट झालेली घालून. तर दूध पाहू शकता कसं थिक झालेलं आहे. मस्त थिकनेस आलाय. मस्त झालंय, पाहू शकता. वा, छान उकळी काढून घ्यायची आहे. छान मिक्स झाले पेस्ट आपण टाकलेली.
छान उकळी आलेली आहे। तर थंड करण्यासाठी ठेवले उतरून, रूम टेम्परेचरला येईपर्यंत असं ठेवायचं आणि मग नंतर आपल्याला फ्रीज मध्ये ठेवायचे। ते रूम टेम्परेचरला आलेले, थंड झाले। ह्याला आता फ्रीज मध्ये ठेवायचे आपल्याला अर्ध्या तासासाठी। पाहू शकता एकदम मस्त थंड झालंय आता। तर तयार आहे आपली थंडाई आता। वा, मस्त थंड झालेलं आहे। तर मी या मातीच्या भांड्यामध्ये काढून घेते। थोडेसे पिस्त्याचे काप, बदामाचे काप टाकायचे, म्हणजे ते पिताना छोटे छोटे चंक्स छान लागतात दाताखाली आल्यानंतर। वा, मस्त झालेली आहे। गार्निशिंग साठी थोड्याशा गुलाब पाकळ्या वापरलेल्या आहेत, त्यामुळे छान दिसते। जबरदस्त झालेली, पाहू शकता। तर ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की एकदा बनवून पहा, बनवून ठेवा आणि वाटेल तेव्हा थंड अशी थंडाई पिऊन बघा। आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्ही कशा पद्धतीने थंडाई बनवता हे कमेंट करून मला कमेंट करू विसरू नका। तर तयार आहे आपली ही थंडाई, जबरदस्त झाली। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा। गार्निशिंग साठी थोडेसे बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप घालायचे। वाह, गुलाब पाकळ्या टाकायच्या थोड्याशा गार्निशिंग साठी, त्यामुळे छान उठून दिसते। तर तयार आहे आपली ही थंडाई। ह्या होळीला नक्की बनवून पहा आणि एन्जॉय करा। वा, मस्त झालेली। जबरदस्त दिसते। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा। आणि चला तर मग भेटू अशाच नवीन एका छान छान रेसिपी मध्ये। तोपर्यंत
बनवून खात राहा, आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।